बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. कारण हे तुमच्या हक्काचं माध्यम आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करावं. आता लक्षात घ्या, आज जो पुन्हा एक मतदारसंघ तुम्हा सर्वांच्या समोर मी घेऊन येतो तो आहे मुंबई उत्तर पश्चिम. अमोल भैया कीर्तीकर या मतदारसंघाविषयी मी वारंवार विश्लेषण यासाठी करतोय कारण शिवसेनेचा या मतदारसंघावरचा क्लेम आता आणखी घट्ट झालेला आहे. शिवसेनेचा या मतदारसंघावरचा क्लेम घट्ट यासाठी झालाय कारण ज्या ज्या मागण्या शिवसेनेने केल्या होत्या आरोनकडे, रिटर्निंग ऑफिसरांकडे, त्या या सर्व मागण्यांची पूर्तता करण्यामध्ये असमर्थ ठरलेले आहेत. आज लक्षात घ्या, तिथले सीसीटीव्ही बंद? क्वेश्चन मार्क. म्हणजे तुम्ही सीसीटीव्ही फुटेज प्रोव्हाइड करू शकत नाहीत, याचा अर्थ तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज नाहीत. आणि सीसीटीव्ही फुटेज नाहीत याचा अर्थ सीसीटीव्ही फुटेज ह्या बंद होत्या त्या काळामध्ये. त्या नेस्को कंपाऊंड मधल्या मतमोजणी केंद्रावरच्या, मुंबई उत्तर पश्चिमच्या मतमोजणी केंद्रावरच्या सीसीटीव्ही फुटेज बंद होत्या, चक्क बंद होत्या. आणि सीसीटीव्ही फुटेज कुठे बंद केले जातात तुम्हाला चांगलंच माहितीये. एक लक्षात घ्या, मला वाटतं शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी संजयजी राऊत साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात जे काही आहे ते समोर, हे भारतीय जनता पक्षासारखं लपून छपून आपल्याला करता येत नाही. शिवसेनेला विशिष्ट मतदारांनी, विशिष्ट समाजाच्या मतदारांनी मतदान केलं. एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम फॅक्टर म्हणतायत. हे आपल्याला थोडंसं अवांतर बोलतोय, विषयाच्या बाहेर जाऊन बोलतोय. एम फॅक्टर, मग एम फॅक्टर हा मराठा फॅक्टर देखील आहे. शिवसेनेला मराठ्यांनी देखील मतदान केलं, ज्यांनी तुम्हाला लाथाडलं. लक्षात घ्या, शिवसेनेला तो एम फॅक्टर जो तुमच्या कामाला आला, तो मनी फॅक्टर, तो शिवसेनेच्या पाठीशी नव्हता. मग कसं काय शिवसेना निवडून आली? लक्षात घ्या, हे एम फॅक्टर, झेड फॅक्टर, ए फॅक्टर, बी फॅक्टर असं काही नसतं. जनतेला जो पटतो जनता त्याला निवडते, हे लक्षात घ्या. तुमच्यासारख्या चोऱ्या वाऱ्या करण्याची शिवसेनेला कधी गरज नाही पडली. बरं, हा एकमेव मतदारसंघ नाही शिवसैनिकांनो. देशभरात जवळपास 165 असे मतदारसंघ आहेत जिथे भारतीय जनता पक्ष हा जिंकलेला आहे. तिथला विजयामधला आणि हरण्यामधला फरक किती आहे माहितीये तुम्हाला? यांच्या 240 पैकी जवळपास 165चा आकडा हा जवळपास 2 ते 200 मतांचा आहे. 200 ते 2000 मतांचा आकडा. मला कळत नाही, ज्यावेळेस शेवटी आकडेवारी बदलली जात होती, पर्सेंटेज मध्ये फरक येत होते, याचा आणि याचा काही थेट संबंध आहे का मला माहित नाही. पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, महाराष्ट्रामधली ही 48 मतांची जागा ही देशातली एकच जागा आहे जिथे 48 मतांनी पराभव घडवण्यात आलेला आहे. ज्या रिटर्निंग ऑफिसर आहेत वंदना सूर्यवंशी, यांच्याविषयी स्वतः शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजयजी राऊत साहेब नेमकं काय म्हणालेत आज तुम्ही एकदा ऐका, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. से अमोल कीर्तिकर 48 वोट से हारे हैं. अब एक हफ्ते से कोशिश की जा रही है कि उसका सीसीटीवी दिया जाए. सीसीटीवी नहीं दिया जा रहा है और उसको गायब बताया ऐसा है, जो चोर होता है वो पहले सीसीटीवी कैमरा खत्म कर देता है, उसका फुटेज चोरी करता है. जो चोर होता है, वहां की जो रिटर्निंग ऑफिसर है वंदना सूर्यवंशी, शी इज मोस्ट करप्ट ऑफिसर ऑफ महाराष्ट्र स्टेट. आप उनका पूरा इतिहास देखिए, ये वंदना सूर्यवंशी का वो क्या है, उसका इतिहास क्या है. सबसे भ्रष्ट अधिकारी अगर महाराष्ट्र केडर में कहीं होगी वो वंदना सूर्यवंशी है. और उसने अमोल कीर्तिकर का जो निर्णय है, जो जिस प्रकार से दिया है, वो मुख्यमंत्री के दबाव में दिया है. सर, हम कोर्ट का दरवाजा खटखटाने वाले हैं. हम कोर्ट में जाएंगे. हम चुनाव 4 महीने में परिवर्तन होगा, तब ये वंदना सूर्यवंशी कहाँ जाएगी? ये जो अधिकारी है जिसने सीसीटीवी फुटेज बंद कर दिया, अंदर ये वाइकर के सब रिश्तेदार मोबाइल लेकर घूम रहे थे, ये किसकी जिम्मेदारी थी? सीसीटीवी फुटेज अगर नहीं मिल रहा है वहाँ,
तो ये वंदना सूर्यवंशी वहाँ की जो रिटर्निंग ऑफिसर है, चुनाव अधिकारी, उनकी जिम्मेदारी है। ये सब घपला ये वंदना सूर्यवंशी ने किया है। उसका पूरा इतिहास मेरे पास सामने आया है। जल्दी मैं उसको एक्सपोज कर दूंगा। कोविड में 40 तरी सुद्धा काहीच पुढे हालचाल अमोल कीर्तीकरांची जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये. होईल ना तक्रार. ते पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय बघा, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना हा निकाल पचणार नाही. ही चोरी पचणार नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहेत. वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे. वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा. मी देतो तुम्हाला. कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, MMRD पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत. अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशीची. रवींद्र वायकरचे नातेवाईक, मित्रपरिवार मोबाईल घेऊन आतमध्ये का फिरत होता, तिला का रोखलं नाही? ते म्हणतात पोलिसांचं काम होतं असं वंदना सूर्यवंशी म्हणतात. पोलिसांचं काम पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होतात. निर्णय आपण जाहीर केलाय. सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे. पोलीस सुद्धा टोलवाटोलवी करतात. पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी. या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे. मी आत्ता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जबाब द्यावा लागेल. अमोल कीर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत. वंदना सूर्यवंशी यांच्यावर जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत. त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्यांनी पुढे जागवला. कोर्टात जाणार आहात आपण? नक्कीच अमोल कीर्तीकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे. संजय राऊत साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय, त्यांचे अनेक आरोप आहेत, भ्रष्टाचारापासूनचे अनेक आरोप त्यांनी केलेले आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं MMRDA पासूनचा त्यांचा इतिहास त्यांनी काढायचा प्रयत्न केला. आपण तेवढ्या खोलात जाऊयाच नको. मला एक कळत नाही, पहिल्यांदा विजय, दुसऱ्यांदा विजय, तिसऱ्यांदा विजय, मग चौथ्यांदा असं काय झालं? हे कोण नातेवाईक आतमध्ये मोबाईल फोन घेऊन फिरत होते? वायकरांचे कोण नातेवाईक होते? मला वाटतं तो हिंदू समाज पक्ष, असे 1-2 पक्ष आहेत तिथे. मी कालच त्यांची नावं सांगितली. त्यांनी देखील हीच तक्रार केली आणि त्यांनी पाहिलंय देखील. त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. तो मोबाईल देखील जप्त आहे. त्या मोबाईलचा CDR डेटा लक्षात घ्या, CCTV फुटेज यांमधनं महत्वाच्या माहित्या मिळू शकतात. हे 48 मतांचं गौड बंगाल नेमकं काय आहे? आज आपली जी प्रमुख मागणी आहे, आपण ज्या मागणीसाठी 2 आठवड्यांचा, मला वाटतं 1 आठवड्याचा आपण वेळ घेत आहोत. कदाचित येत्या सोमवारी आपली याचिका कोर्टामध्ये जाऊ शकते. या सगळ्या प्रोसिजरसाठी जवळपास 8 दिवसांची मुदत असते. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराला काही ऑब्जेक्शन्स असतात तर तो 8 दिवसांच्या आतमध्ये या सगळ्याविषयी आपलं लेखी मत नोंदवू शकतो किंवा आपली हरकत नोंदवू शकतो. तर 8 दिवसाच्या आत आपली हरकत गेलेली आहे. याचा अर्थ असा नाही की 8 दिवसाच्या आत ते प्रकरण संपलं पाहिजे. 8 दिवसाच्या आत तुमच्याकडनं कायदेशीर तिथे तुमची हरकत नोंदवली गेली पाहिजे, जी की आपली नोंदवली गेलेली आहे. आता आपण या गोष्टीसाठी थांबतोय की इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्राकडनं याच्यावर काहीतरी उत्तर यावं, नाही तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ह्याच्यावर काहीतरी उत्तर द्यावं. 8 दिवसाच्या आत आमची हरकत तुमच्याकडे नोंदवली गेलेली आहे. सगळ्यात पहिली आपली जी मागणी आहे ती EVM मशीनची पुन्हा एकदा फेरमोजणी व्हावी. हे 48 मतांचं जे काही गौड बंगाल आहे ना, ते आम्हाला एकदा समोरासमोर दाखवावं, पुन्हा दाखवावं. कोणती पोस्टल मतं बाद झालीत, कोणती पोस्टल मतं जी वैध होती ती अवैध ठरवली गेली, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा व्हाव्यात. 48 मतांचं गौड बंगाल आम्हाला कळालंच पाहिजे. स्वतः संजयजी राऊत साहेबांनी 4 महिन्यात सरकार बदलेल हा जो उल्लेख केलेला आहे हा अतिशय महत्वाचा आहे. कारण हे सगळे जे अधिकारी असतात ना,
हे कुणाकुणाच्या दबावात कामं करतात हे काही वेगळं सांगायची गरज नाही. संजयजी राऊत साहेब अतिशय स्पष्ट शब्दात म्हणाले, येत्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार असेल, शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल, त्यावेळेत हे अधिकारी असेच वागतील का? ही केस 48 मतांची ही केस ही अगदी बुडबुड्यासारखी आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखी. केव्हा फुटेल कळणार नाही. फूक मारली तरी हा बुडबुडा फुटून जाईल. आज वायकरांना खासदार असून म्हणजे खासदारकीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर देखील ते खासदारकी मिळाली की नाही मिळाली असाच त्यांना एक भ्रम पडतो. ते अजूनही तो आविर्भाव तोंडावर आणूच शकत नाहीत, मी खासदार आहे याचा. कारण माहिती आहे हे पद कसं मिळालेलं आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांना, ज्यावेळेस बघा ज्यावेळेस तुमचा विजय झालेला असतो त्यानंतर तुम्ही ते पद घेता, आपण समजू शकतो. पण तुम्हाला कायम माहितीये की हे पद कधी जाईल याची खात्री नाही. त्यावेळेस तो झालेला अपमान सगळ्यात मोठा असतो. ते काळं करायला देखील जागा उरणार नाही कुठे, ते काळं करायला. आणि ह्या सत्य गोष्टी मी तुम्हाला सर्वांसमोर मांडतोय. चंदीगडमध्ये जे प्रकरण घडलं होतं, मान्य सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता आणि मान्य सुप्रीम कोर्टामध्ये तो अनिल मसीह जो कोणी प्रिसिडिंग ऑफिसर होता, जे आपल्याकडे रिटर्निंग ऑफिसर असतात, कारण ती महापालिकेची निवडणूक होती, इथे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. मग अनिल मसीह आणि ह्या वंदना सूर्यवंशी या दोघांची एकाच तराजूत तुलना होईल की काय आता भविष्यामध्ये? कारण अनिल मसीहने चक्क हाताने काही फॉर्म बाद केले, काही ते बॅलेट वोट बाद केले आणि वंदना सूर्यवंशी यांच्यावर आपला आरोप आहे की त्यांनी शेवटच्या क्षणी कुणाच्या तरी दबावामध्ये येऊन आपला निर्णय बदललेला आहे. ज्या माणसाकडे 2200 मतांचं लीड, तो माणूस 48 मतांवर कसा काय येतो मायनस मध्ये? हे इतकं सोपं नाही. त्यामुळे आपल्या ज्या मागण्या आहेत, ईव्हीएमची फेरमोजणी, त्यानंतर तो सीडीआर डेटा त्या मोबाईलचा, पोलिसांनी ह्याची चौकशी करावी, या सगळ्याचं उत्पत्र आपण पाठवलेलं आहे. आयोगाचं उत्तर येण्यासाठी कदाचित 1-2 दिवस जातील पुढे याच्यावर. आणि स्वतः संजय राऊत साहेबांनी स्पष्ट सांगितलं की भविष्यामध्ये ज्यावेळेस शिवशाहीचं सरकार आलेलं असेल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा हिसाब किताब अगदी इमाने इतबारे केला जाईल. त्यामुळे शिवसैनिकांनो, मी तुम्हाला जसं जसं याच्याविषयी काहीही माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल तुम्हा सर्वांसमोर मी ती घेऊन येत जाईल. तुर्तास तुमची रजा घेतोय, पण लक्षात ठेवा शिवसेनेचा 10वा खासदार, जसं शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजयजी राऊत साहेब म्हणाले की आम्हाला पूर्ण खात्री आहे शिवसेनेचा 10वा खासदार हा निवडून येणार म्हणजे येणारच, अगदी तसंच आम्हाला देखील संपूर्ण खात्री आहे हा शिवसेनेचा खासदार 10वा खासदार असणार. शिवसेना 2 आकडी संख्यांमध्ये नक्की जाते. याच्याही पलीकडे जाऊन आता आपल्या विधानसभांवर जे फोकस करायचं आहे त्यातून आपलं लक्ष ढळलं नाही पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेना अतिशय भक्कम आहे, मुंबईत तर भक्कम आहेच. आपण दाखवून दिले शिवसेनेचे 4ही खासदार मुंबईतले निवडून आलेले आहेत. आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख जसे काल षण्मुखानंद हॉलमध्ये, मला वाटतं रंगशारदा हॉलमध्ये ज्यावेळेस म्हणाले, ज्यावेळेस 5वी जागा ही शिवसेने जर घेतली असती तर ती जागा ही शिवसेनेने निवडून काढली असती. विनोदजी घोसाळकर साहेब देखील शिवसेनेचे खासदार होऊ शकले असते. जी पियुष गोयलची जागा निवडून आली ती देखील जागा, म्हणजे जवळपास 5 शिवसेनेचे खासदार 6व्या वर्षा गायकवाड अशा प्रकारे 6-0चा हवाला देण्यात आला असता या भारतीय जनता पक्षाला मुंबईतनं. असो, जरतरला इथे वाव नाही, पण तरी देखील शिवसेनेचा 10वा खासदार हा लवकरच तुम्हा सर्वांच्या भेटीला येईल आणि शिवसेनेच्या त्या कोट्यामध्ये शिवसेनेचा 10वा खासदार लवकरच वाढवला जाईल. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.